देखो आज हमारो 12वां ज्योतिर्लिंग नो यात्रा आज कंप्लीट होत देखो समाप्त कंतर हमें बोलता नाही कसा आणि हम यूट्यूब में अपलोड कराचो तुमने कवा आणि तुम्हें अनुकूल तुम्हें आणि करेगे हो श्रावणम भी करेगे हो तो अभी लई ऊर्जा सचो शिव तत्व नो आज नो हमारो 12th ज्योतिर्लिंग नो कथा खाच स्थित ची कौन हमें कळ हो देखो आज नो 12वां ज्योतिर्लिंग हमारो ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग कम बोली कन महाराष्ट्र में वेलूर गांव छे एलोराना नजीक और औरंगाबादना नजीक वच कचोय गाव महाराष्ट्राમાં વેલુર ગાવ હોય ઘાટુ ગાવ કચોય तिनमा आई ज्योतिर्लिंग ते गुडीचे कचोय स्थापित छे कच औरंगाबाद ती लई नजीक कचो आणि एलोरा ती भी लई नजीक कचोय आज हमें कथा कळल्या हो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग नो एक दंपती ब्राह्मण दंपती देवगिरी पर्वतर ते निवास करता सचो लई दोन्ही जन लई शिव भक्तो शिव नपर तवन आराध्य कंबली पूजा पाठ लय विधी विधांती आचरण करता सचोती तवन बेर तो नाव सुदेहा हो सुधर्म आणि सुदेहा कंबली का दंपती सचो ते तवने लेकरू ह्या नेस्ता हो तई एक दुःख सतवने तर लेकरू तवने वळणे हेलने ते सुदेहा का करचो मन ने दुःख करली का ना आणि आगळ हमार को आम्ही ते संतान सुख ती दूर असाच कंबली का एक मन में एक भाव करली का ना यू हान नको कंबली का ना सुधर्म तवन वडील तोने बोली का ना तवन धट्टा बहिनो गुष्मा कम बोली का ना तवन धट्टा बहिनो तवन नाव तवना संगाट विवाह करार देचोती कतर हमने संतान हुनु संतान सुख हमें लेवा कम बोली का ना ते भाव ते मने तर लेकरू ह्या नेच मारा बहीण ने तुम्ही कर लियो लग्न कर लियो ते कोटलो ना कतर भी नाही असं दे संतान सुख साठी करले नो हमी कम बोली का ना गुष्मान संगाट तवन विवाह करार देचोती कतर अक्का छे तो तंगी ना तवना सुधर्मना संगाट लग्न करार देश गुष्मा कवाना तवन स्वभाव लई कोमलो लई चोट स्वभाव लई निर्मल शुद्ध भावना आशेला तवना तंगी हो ते भी शिव भक्त सच मात्र तवन अक्का हो सुदेहा का बोलत तोने गुष्मा न देख बे हमें शिव भक्त छे तर भी तूने एक अनेक शिव भक्ती नु बोलू छो तू ते आचरण कर का बोलच का बोलो अक्का बोलच ते गुष्मा ते गुष्मान तोने ते का बोलच तो अक्का सुदेहा 108 पार्थिव शिवलिंग रोज तू करी का ना हमार घर ना बाजू कुंड छे मा रोज दिन मा तारो भक्ति भाव ती तू समर्पण कर ते अर्पित करी छोड़ती कुंड मा पूजा पाठ हे पासे केले तो अक्का ते बोले ना नी ते घुष्मा तो धट्टा तंगी तईश फॉलो करत होती रोज उठ्या की भक्ति भाव ती शिवना अलम ली निकन नाम स्मरण करता तो वडील ना सांग बटीकन ते पार्थिव शिवलिंग 108 करी का ना बाजून एक कुंड सच होतो ना घरकडे थाच विसर्जन करानु आई आई क्रमेण ते चलतू जाचो यूं चलतू जाचो तेवने पुत्र होचो घुष्मा ना पुत्र होच सुकर्मकम बोली का नाव राखो तोनी सुकर्मकम पुत्र होता हमरे ते लई दंपती खुशी जाचुती कदा संतान सुख मिली बा हमने बेटो हे कम बोली का नामकरण तय करच इकड आपनुच ते लग्न कराडे असचो बहिणना संगाट मात्र क्रमेण ती तोना मदम ईर्षा भाव चालू छडचो कद हाउ देवानु सुख तमार बहिण संतान सुख दी ते तोने प्रीत करता छ बेटा प्रीत करता छ कम बोली का ना एटलू ती मनम ईर्षा द्वेष भरले की पूजा पाठ करान से तीसरी छडचोती वट हाउ कौत्र योनु सुख छिन्नु कदर योनु सुख योना जीवनम ते गेना ने कौत्र करनु कोण एक द्वेष धरी छडचो मन ते द्वेषम ते दीस काढिकन पूजा पाठ भी इसरी छडचो शिवना पूजा ती भी दूर हेलने ये सुधर्म का करचो गुष्मा पूजा ती जुड्या सक तवना संगाट पूजा पाठ करानु कुंडम गैकन ज्योतिर्लिंग अर्पण करानु तवना संगाट अचेलने तई भी अंजरा क्रोध होज आता इकड सुकर्म मट्टा होचो तोन बेटो मट्टा होता विवाह करचो तोन विवाह होता मी होता सासू ससरा भी ही गया ये आई आता सुख ये बेटा ती जोनी सुख मिळतू के तर योन सुख कौ बात जावाडू न गतर बेटोत नैशिस तर खाती सुख मिळच योने जीवन मा कंबोली का ना ते सुकपट भावना ती एकदा ती सुरेल तो ना बेटा ना सुकर्म ने गई कर हत्या कर छडचो तो ने हत्या करी कर ते कोणता कुंडम ते घुष्मा ते शिवलिंग ने अर्पित करता सकतो सभी शिवलिंग तेज कुंडम रात ने गई का ना ते शरीर ने ता छोडी छडचो ते बेटा ना तो ने मारी का ना हत्या करी का ना इकड हे नसत्य होचो घुष्मा उठच उठी का ना ते कौतवनु कार्य असच दिननित्य आंघोळ करी पूजा करानु शिवलिंग नु निर्माण करानु 108 तिनमा ते मग नी छोड्या सचो तवन हौडी रड लेता होचो नहीं वो मारी छोड्या छ मार वडील ने देखो यहाँ कन इकड रडानो स्टार्ट कर छोड्या सचो ते इकड ते सुदेहा भी आता कळनु तो मार्या मारी कोण कळनु ना ते भी जोर जोर ती रडान करी यू हमार बेटा कोण मारी की जुटू जुटू जो वट रडी का ना नाई कळे नानी करच होती इकड घुष्मान जर्रा भी ते लक्ष असतो नाही हो ते का बोलता कोण भी खबर असतो नाही ते लिंगम ते नामस्मरणम एवढं मग नाही असच
आजूबाजू रडती बी तो दिसतो नाही हो ते भरभर तो कार्य ते शिवलिंग उचलीकन ते कुंडम विसर्जित करा ते लक्षमच असत होती इकड कोण रडतूच का नाही का बी लक्ष असतो नाही होतो नाही का होतूच कोण बी लक्ष नाही तवडू मग निघे असच होती रोज कहू पूजा करत तवच हो इकड घर पे काही कोण बी लक्ष नाही तईच लक्ष जाप करत तिने ते कुंडम गई का ना विसर्जन करा बरच हो 108 पार ते शिवलिंग लिखन विसर्जन करता असच ते कुंडम ती तो बेटो उठीकन बाहेर वचो ह्या का बाकन बोली का ना ते तो बेटा देखी का ना ह्या काकन विचार करता असच इकड पास रडत्या आवाज वचो ह्यू काकता नहीं ಅವ್ನು हत्या तू ह्या ती उठीकन आहे कुंडम ती गच ते अजू विचार करा मज ती कुंडम ती महादेव प्रकट हो प्रभु ती पूरा कुंडम ती तो भक्ति भाव ती ऊपर उठीकन तू कोटलू विलीन छे बे मारा भक्ति न भक्ति में तारा बेटा हत्या हिल से तूने बोला तो कानर पड़तू नहीं च तैसू कैसू भक्ति तारू तार भक्ति न हो लई मेच्यो कम बोली कन हवायो च कच लई खुशी जाचो गुष्मान यो मारा प्रभु हो देखती तो कना अव प्रकट होनु कारण भी तूने बोलू भाई तारा बेटा न तमारा अक्का हत्या करी कन येच कुंडम मारीच कन घाली चढ्याता आणि तिने दंड देवान हव लई क्रोधमय असच तो महादेव मारा भक्त ने करी कन हव तिने दंड देवान योचता कम बोलचो तो घुष्मा का बोलचो तो अक्का कड़े देखच तो अक्का तो थोड़ी डरी कन महादेव ने देखी कन नहीं हव मारा हत्ती लई मट्टू पापी चुड़ी ते ईर्षा द्वेष मारा बेटोच थी होता मारा बेटा न छो मारी च मने खबर नहीं मने दंड मृत्यू दंड दी छोड़ो तुम्ही प्रभु हव असान ना मुली का रडान चालू घुसड़ो महादेव ना संबर घुष्मा न कळच होते हमरा अक्का ही मारी च आणि यू कर्या कोणू तर भी ते क्रोध होता नहीं हो क्रोधित होता नहीं प्रभु देखो हमारा अक्का तो नहीं कोणता ईर्षा भाव कर्या की देखो ते माफी सहित मागता च तो तुम्ही का भी दंड देऊ नको कम बोलचो तो तर अवतरी थयोच बाई तारा भक्ति भाव ती मेची कन तारासाठी का तर मांग कम बोलच ती घुष्मान हव तारासाठी चेयच तारा भक्तीसाठी आणि तारा बेटा भी हो जीवित करेच तारा भक्ति ती तारा बेटा पुनर्जीव मिळीच तुने का हुनु वरदान मांग हव दी कन जाऊच कच तुम्हारो दृष्टि तुम्ही पने देखी कन ते भक्ति देखी मेची कन आयाच प्रभु तुमने हव देखी राणी ना उपरांत कोण तो आशा अशी मारा मन बोलो तुम्ही मारा इष्टच मारा संबर उभऱ्या तर इना उपरांत मने का भी आशा नहीं कम बोलो छो नहीं तर भी तू वरदान मांग तारू मन लई निर्मल कोमल छे संसार ने कल्याण करानु कार्य करनु कौन एक भाव छे तारा मन में तू का मांग छो पूरा करू छ तवा घुष्मा का बोलो छो देखो तुम्ही हो प्रकटी का ना हमारा अक्का मदमशल कौड़ा वर्ष थी हमारा अक्का ते राखी थी की ईर्षा दुख द्वेष तुमने देखेल बरोबर ते दुख न आभासी का ना ते दुख ती मुक्ती कन ईर्षा ती मुक्ती गया तीन नानी ए स्थानर तुम्ही ह्या स्थापित ही का ना कोण तुमने दर्शन करच तो ईर्षा ती द्वेष ती मुक्त करी कन तो कल्याण करो लोक कल्याण करो तुम्ही का ना एक आग्रह करचो परमात्मा तवा शिव का बोलचो देख पै तारा भक्ति ती मेची कन हवयोच तूने वरदान तूने तै हुनुक धाव या स्थापना होच मात्र चिरकाल तोडी अनंत काल तोडी तारू भक्तीनु तारू समर्पणनु याद राखनु लोको तिनासाठी हाव स्थापित होतो बी तारू नाव पहिला ऐकन पासती मने बोलच तेष्टी ग्रीष्णेश्वर कम बोली कन हव या स्थापना होच कम बोली कन तोनु नाव अनंत काल तोडी चिर असंदे ते याद असंदे एक भक्त होता हूँ एटलू निर्मल शुद्ध भाव थी पूजा करता कौन हर एक टाउने अनंत काल थोड़ी कळतो संदे एक भक्ति नु तारू को बोली का ना ते स्थापना होच तवाती ते स्थान ने ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग का नाव पडीचो कतर घुष्मा होतो ने तो नाव घुष्मेश्वर का बोली का तो नाव पडीच ह्या ना आता आम्ही महत्वपूर्ण कळल्याव काका छे करी का ना देखो ह्या एक गुडी नाव ने कुष्मेश्वर किम भी बोलक कचो घुष्मेश्वर ग्रीष्णेश्वर दुष्मेश्वर तर ह्या वायला नाव ती बलावचो मात्र घुष्मा का छेव तवना नावर पडेलू ग्रीष्णेश्वर कम बोली का ना जास्ती प्रचलित छेव है गुडी नु नाव आई गुडी आणि हमारा पहले ती भी हूँ मुगल राज्य कोण राजा आरता था ते कवाम भी हमारा गुड़ी पर ध्वंस करानु कार्य कराचो ये गुड़ी भी आई भी गुड़ी वाची ने छो ये गुड़ी भी औरंगजेब लईदा आक्रमण करी का ना एक गुड़ी ध्वंस करानु प्रयत्न कराता कचो सभी आजूबाजू गुड़ी नो परिसर ध्वंस कराता कचोती ते मधमे एकन शिवलिंग ने गर्भगुड़ी भी हानि करनु कौन लई इच्छा कचो ते गुड़ी ना 4 द्वार छेवो ते द्वार कौ छेवो कतर एंटर कराना 3 फूट ना तोडात नजीक तोडू छे कचो लई धाटाओ एकदम ते व्यक्ती वाकी कन जाणू मदम तो द्वार असेल ने ते गर्भगुडी तुडे आयता कचो हवे मधमे हा भी आक्रमण करू कन ते वाकी जावान असेल ने ते औरंगजेब का बोल्या कचो
हव कोना संबर भी वाक्य ललो नवे यहाँ का यवना देवना संबर हव कसान वाकू का ना वापस गेल ने था मन में का भी हानि ही नहीं कुछ तभी कन ते द्वार ना ते कतर हमारा यवना देवना संबर हव कसान वाकू हव कोना संबर वाक्य ने कोने कहम होती ने ते भाव ती वापस गेल ने आई गुडी नु का ते सु मदम हानी ही नाही कचो तभी कन पासत ते भार हानी गेलो आणि राणी अहिल्याबाई होलकर ते आणि पुनर्निर्माण करा कचो आणि मधमेनु गर्भगृह वायला गुड्यांना पडू धाट्टा असचो आई लई विशाल छे कुछ जरा मट्टू कतर लई लोको बटिकन पूजा करे सरकू तोडू मधमे गर्भगृह मट्टू छे कचो तिन्नानी आता ही गुडीना पासळो आता आम्ही ध्यानम आता खाका जावाज करून आम्ही कळलेकन स्थान कळलेकन ध्यान करावो ए गुडीना पासळ वेल गंगा कंबोलीकन नदी छे आता आज ना ध्यानमा गुडीन जवाम पेला ते वेल गंगाम स्नान करीकन तवा गुडीन प्रवेश करावं आणि ते कुंडम कोणता कुंडम ते शिवलिंग विसर्जित करता तो घुष्मा आज शिवालय तीर्थ कुंड कंबोली का नाव पड़ी होती ना शिवालय तीर्थ कुंड कंबोली प्रचलित छे आणि गुडी ती लई दूर नहीं हो जरा नजीकच छे कचा गुडी गेल व्यक्ती था गईकन दर्शन लिकन ते तीर्थ कुंड ने नमस्कार करीकन आणि जाकचो अगळा आणि ते आता ते शिवालय तीर्थ कुंड मा भोगो पडीकन शिवलिंग अर्पण करान छे ध्यान मता ते को 108 निर्माण कर्या आज भी हमें सूक्ष्म रूपती शिवलिंग निर्माण करी ते कुंडमा अर्पित करावं आणि ते कुंडना परिसरमा एक अग्निकुंड छे मतलब होम कुंड छे आता कौ ईर्षा द्वेष हमार महादेव काड्या आज हमें होम कुंडमा सब्बी ते नेगेटिविटी ते होम कुंडम घाली कन आम्ही शुद्ध भावती आम्ही सूक्ष्म रूपम यात्रा करावं